आपण PYQचा आधी अभ्यास करू, कारण PYQचा अभ्यास जर केला तर पेपरमध्ये कसे प्रश्न आले होते हे समजते आणि कसे प्रश्न येणार याचंही आपल्याला आकलन होते. ठीक आहे, बघा हा समानार्थी शब्दाचा पहिला भाग आहे. समोर भरपूर गोष्टी येत राहील. आता खालील शब्दाचा अर्थ सांगा. अगडबम. अगडबम म्हणजे लठ्ठ होते, हे प्रत्येकांना माहीत आहे. अगडबम नावाचा सिनेमा पण आला होता मागे मागे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की हे तसं सोपं आहे, आम्हाला समजते, हे काय कठीण आहे यामध्ये, कोणी पण होऊ शकते. कोणी पण 25 पैकी कोणी पण 15 प्रश्न सहज सोडवू शकतात. रेशिओ लक्षात घ्या. 25 पैकी 15 प्रश्न इतके कॉमन असतात की कोणीही ज्याला सहज मराठी कळतं तो प्रश्न 15 सोडवू शकतो. पण खरी आपली मजा राहणार आहे या 15 पासून तर 25 पर्यंत. हा जो 10 मार्कांचा प्रवास आहे हा तुम्हाला करायचा आहे चांगला अभ्यास करून, सराव करून. ठीक आहे ना. 16 पासून तुमचा कठीण प्रवास सुरू होतो. काही प्रश्न असे सोपे असतात, काही प्रश्न खूप कठीण असतात, काही प्रश्न तुम्हाला सहज समजतात, काही प्रश्न, काही शब्द तुम्ही कधीही ऐकलेले नसतात ते पेपरला येते. मग तेव्हा आपली तारांबळ उडते की हा शब्द आहे काय. ऑप्शन्स सुद्धा वेगळे असतात. म्हणून आपल्याला सराव करणं गरजेचं आहे. खालील शब्दाचा अर्थ सांगा. आकांत. आता आकांत म्हणजे काय. आक्रोश होते का, दुःख होते का, आरंभ होते की आतुर होते. ज्याचा आकांत हा शब्दच नसेल पाठ, किंवा त्याच्या खालून हा शब्द गेलाच नसेल, त्याच्या डोळ्याखालून शब्द गेलाच नसेल, तो काय लिहिणार आहे. त्याला हे माहित आहे आकांत म्हणजे आक्रोशही होते, दुःखही होते, आरंभ होऊ शकते. ठीक आहे, दुःख आक्रोश एकसारखे वाटतात म्हणून यापैकी एक आरंभ सोडून द्या, आतुर सोडून द्या, पण तरीही कन्फ्युजन आहेच ना. आकांत नावाचा सिनेमा पण आला होता, एक पुस्तक पण आहे. आता बघा, तुम्हाला पुस्तक किंवा सिनेमाचं जे चित्र आहे, जे इमेज आहे, थंबनेल आहे, हे पाहून समजते की आकांत म्हणजे आक्रोश, दुःख नाही. दुःख वेगळी गोष्ट. म्हणजे आक्रोश तुम्हाला दुःख देईल, आकांत तुम्हाला दुःख देईल, पण दुःख म्हणजे आक्रोश किंवा दुःख म्हणजे आकांत असं नसते. पुरुष मंडळी दुःख गिळून घेतात, उगीमुगी राहतात, काही बोलत नाही. आकांत, आक्रोश म्हणजे एखाद्यासाठी लढणे, एखाद्या गोष्टीचा आक्रोश करणे, आक्रोश मोर्चा. ठीक आहे, असा अर्थ होतो. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. फंड. फंड म्हणजे काय होते, वर्गणी, ही प्रत्येकाला माहित आहे. पण या ठिकाणी जमाव, बँक की फड. बघा, फड आणि फंड फरक आहे ना. फड म्हणजे काय, तमाशाचा फड म्हणजे तो जो ग्रुप असते तमाशाचा, त्याला फड म्हटलं जातं. ठीक आहे ना. मग आता बँक हा शब्द हिंदी आहे, इंग्लिश आहे. फंड सुद्धा इंग्लिश आहे. मग तुम्ही म्हणाल सर मराठीमध्ये इंग्लिश कसे आले, कसे घुसले. तर ते घुसलेच, आपण ते घुसू दिलेच. इंग्लिशच नाही तर हिंदी, उर्दू, तामिळ, कन्नड, काही अरेबियन शब्द आहे जे आहे मराठीमध्ये आलेले आहे. आणि ते रुळले, ते एवढे रुळले की आपण या बँक एक वचन असेल तर बँका अनेक वचनी करतो मराठीमध्ये. मी 4 बँका उघडल्या, ते एवढे रुळले. आणि म्हणून जे शब्द रुळलेले आहे ते आपण सहज मराठीत वापरतो आणि त्याला आता मान्यता पण आहे. म्हणून तुम्हाला चक्क पेपरमध्ये फंड म्हणजे काय विचारलेलं आहे, समजलं ना. तसा हा जो फंड शब्द आहे हा शब्द इंग्लिश आहे. ओके, मग आता फंड म्हणजे वर्गणी सहज आहे, जमाव तर होणार नाही, बँक नाही होणार, फंड नाही होणार. ठीक आहे, हे काही गोष्टी सोप्या असतात. पण फंड म्हणजे वर्गणी नाही होत. तसं जर पाहिलं तर फंड म्हणजे होते अनुदान किंवा निधी. फंड, वर्गणी वेगळी. पण तरीही या ठिकाणी तो जुळता मिळता आहे फंड सोबत, म्हणून तो उत्तर दिलं. पेपरला आलेला प्रश्न आहे, आपण सगळे PYQ पाहून राहिलो. ठीक आहे ना. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. निपुण. आता एखाद्याला निपुण म्हणजे काय माहीतच नाही, मग त्याला निबिड म्हणजे काय हे माहीत नाही, निरभ्र म्हणजे काय हे माहीत नाही. हा, त्याला कुशल म्हणजे हुशार होते, इंटेलिजंट होते, क्लेव्हर बॉय वगैरे होते, हे त्याला माहीत आहे. निश्चय म्हणजे निश्चय केला, ठीक आहे. पण त्याला जर निबिड माहीत नसेल, निरभ्र माहीत नसेल तर त्याची या ठिकाणी पंचायत होते.
आणि म्हणून ही पंचायत टाळण्यासाठी तुम्हाला सराव करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, विषय कोणताही असो, ठीक आहे ना. म्हणून सराव तर करणं गरजेचं आहेच, अभ्यास करणं गरजेचं आहे, सोबत PYQचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि या प्लॅटफॉर्मवर जेवढे काही लेक्चर्स होतात ते सगळे बघणं गरजेचं आहे, ठीक आहे ना. निपुण म्हणजे होते हुशार, कुशल, एखाद्या गोष्टी वाकबगार, ठीक आहे ना. निबिडचा अर्थ काय होतो, निबिड म्हणजे घनगर्द. आता घनगर्द म्हणजे काय, घन म्हणजे काय, घन म्हणजे आकाश, घन ढग आले, ठीक आहे ना. गर्द असे ढग आले म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, आभाळ आलं बाबा किंवा ढगाळ वातावरण आहे, त्याला आपण घनगर्द म्हणजे निबिड वातावरण आहे असं म्हणू शकतो. निबिड हा थोडा इंग्लिश टाईप शब्द वाटते ना, पण तो शब्द मराठी आहे, ठीक आहे ना. म्हणून बघा, समजून घ्या, निरभ्र म्हणजे काय होते, निरभ्र म्हणजे आकाश असं मोकळं आहे, साफ आहे. निबिडचा विरुद्ध शब्द हा निरभ्र होऊ शकतो, म्हणजे होतो, ठीक आहे ना. म्हणजेच तुम्हाला एक शब्द पाहताना निव्वळ उत्तर काय हे नाही पाहायचं आहे, तुम्हाला त्या चारही ऑप्शन्सवर काम करायचं आहे सराव करताना, ठीक आहे. चलो, हां, हे पुस्तक आहे, हे अप्लाइड मराठी बुक प्रत्येकाकडे असू द्या, ठीक आहे. तुमच्या शहरामध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे की नाही यासाठी या नंबरला कॉल करा. या नंबरवरून मॅडम तुम्हाला सांगतील की हां, तुमच्या शहरामध्ये या बुक स्टॉलवर नंबर आहे, पुस्तक आहे, तिथून घ्या. आणि जर जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही नसाल, तालुक्याच्या ठिकाणी असाल, ग्रामीणच्या कोणत्या ठिकाणी असेल, त्या ठिकाणी हे घरपोच सुविधासुद्धा ह्या ठिकाणी या नंबरवरून उपलब्ध तुम्हाला होऊन जाईल, ठीक आहे ना. घरपोच तुम्ही मागवू शकता, 3-4 दिवसात तुम्हाला पुस्तक घरपोच येऊन जाईल, ठीक आहे. हां, टेलिग्रामवर ABC एज्युकेशन नावाचं चॅनल आहे, ते जॉईन करून घ्या. आणि यूट्यूबला ABC एज्युकेशन ॲप चॅनल आहे, ते पण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला अनेक व्हिडिओज मिळतील, ठीक आहे. चलो, खालील शब्दाचा अर्थ सांगा. अशुभ म्हणजे काय, सोपा आहे सर, अशुभ म्हणजे अमंगल, बरोबर आहे. काही गोष्टी खूप सोप्या असतील पेपरला विचारलेल्या, काही गोष्टी कठीण असेल. यौवन म्हणजे काय, यौवन म्हणजे तारुण्य, बालपण नाही, बाल्यावस्था नाही किंवा वृद्धत्व नाही. यौवन म्हणजे काय होते, तारुण्य, ठीक आहे. शैशव एक शब्द, शैशव म्हणजे बाल्यावस्था. आता प्रसार, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. आता कधी काय होते, तुम्हाला असं वाटते की प्रसार म्हणजे जाहिरात होते, प्रसार म्हणजे वाढ होते, प्रसार म्हणजे प्रचारही होते, आणि प्रसार म्हणजे प्रसिद्धही होते. घ्या आता शिकून. आता आपल्याला समजते की प्रसार म्हणजे नेमकं काय, कारण प्रसार करताना आपण जाहिरात करतो असं वाटते, हे बरोबरच आहे. वाढ होते प्रसार करताना एखादी गोष्ट, तेही बरोबरच आहे. प्रसार करताना प्रचार होतो, हे बरोबरच आहे. आणि प्रसार करताना एखादी गोष्ट प्रसिद्ध होते, हे बरोबरच आहे. मग आता अशा प्रश्नासोबत तुम्ही डील कशी कराल. म्हणून काही प्रश्न असेही असतात, काही शब्द असे असतात की तुम्ही कधी ऐकले नाही, काही शब्द असे असतात की ऐकलेले आहे पण ऑप्शन्स कन्फ्युजिंग आहे, काय लिहायचं, 4 पैकी 1 काय ठेवायचं. प्रसार बघा, फरक बघा. एखाद्या गोष्टीचा जेव्हा प्रसार होते तेव्हा गरजेचं नाही आहे तुम्हाला जाहिरात करावीच लागते बा, नाही, तर आपोआप होऊ शकते प्रसार. वाढ म्हणजे प्रसार, वाढ, एखाद्या गोष्टीची वाढ झाली, कोरोनाचे रुग्ण वाढले, त्याचा प्रसार झाला, प्रचार नाही. प्रचारचा अर्थ काय होतो, तुम्ही एखाद्या गोष्टीची जाहिरात करून राहिले, त्याला प्रमोट करून राहिले, त्याचा प्रचार असतो. प्रसार म्हणजे आमचा व्यवसाय खूप प्रसार पावला, याचा खूप प्रसार झाला, या ब्रँडचा खूप प्रसार झाला, हे प्रॉडक्ट खूप प्रसारित झालं, प्रसार पावला, ठीक आहे ना. प्रसार म्हणजे काय होते, वाढ, एखाद्या गोष्टीची वाढ झाली. या ठिकाणी 4 शब्द जरी मिळते जुळते असले पण तरीही या ठिकाणी प्रसार म्हणजे वाढ हा शब्द करेक्ट लिहावा. अन्वय म्हणजे काय, अन्वय पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जातीमध्ये एक आहे शब्द उभयान्वयी अव्यय. आता उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, या उभयान्वयी मध्ये शब्द कोणता जोडलेला आहे तर अन्वय म्हणजे काय, समन्वय म्हणजे काय, संबंध प्रस्थापित करण्याची प्रक्रिया, समन्वय, ठीक आहे ना. आणि म्हणून अन्वय म्हणजे काय होते, संबंध. अन्वी नाही किंवा अन्वेषण नाही, अन्वेषणाचा अर्थ काय होतो, शोध, तपास, चौकशी, संशोधन, ठीक आहे.
असा अर्थ. म्हणून अन्वय म्हणजे समन्वय म्हणजे संबंध. सदा सर्वदा योग तुझा घडावा या काव्यपंक्तीतील योग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. योग. आता जर नुसतं म्हटलं योग, योग म्हणजे काय? योगाय होते. योग म्हणजे योगा, योग म्हणजे योगायोग. अरे मग मस्त योग आले बुवा, काय बोलता, जुळलं लग्न तुमच्या पोराचं? हो बाबा मस्त योग आले बाबा, मस्त योग आले. तो योग वेगळा, हा योग वेगळा. योग म्हणजे काय? सदा सर्वदा योग तुझा घडावा. कोण म्हणते कोणाला? भक्त म्हणतो प्रभूला, सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा फळावा. ठीक आहे ना. सदा सर्वदा योग तुझा घडावा. योग म्हणजे काय मग? संग घडावा, सत्संग, सत्संग. सत म्हणजे चांगला संघ. संघ का नाही? संघ नाही. संघ म्हणजे टीम, संघ म्हणजे तुमचा बंच, संघ म्हणजे एखादा स्थवा, संघ म्हणजे एखादा समूह. पण संघ फरक आहे ना. योग्य नाही वियोग नाही. ठीक आहे ना. भार्या म्हणजे काय? संस्कृत शब्द आहे भार्या. भार्या म्हणजे तुम्हाला माहित आहे बघा, कांता म्हणजे बायको होते. भार्या म्हणजे पत्नी, बायको. नवरा नाही होत, भरतार नाही होत, भाऊ होते. सुकांतामाई. ठीक आहे ना. कांता म्हणजे पर्याय, भार्या म्हणजे पत्नी किंवा कांता. उत्कर्ष म्हणजे काय होते? उत्कर्ष. या गोष्टीचा खूप उत्कर्ष झाला, त्या माणसाने खूप उत्कर्ष केला. अरे वा, यात तर उत्कर्ष आहे. उत्कर्ष उत्कर्ष म्हणजे काय होते? आता एक तर अपमान तर होणार नाही, हे आपल्याला समजलं की उत्कर्ष हा शब्द पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. म्हणजे अपमान तर होणार नाही. उदय, कमाल किंवा अभ्युदय होईल. मग आता या तीनपैकी कोणता? हा आता कट झाला. उत्कर्ष. उदय होऊ शकतो, कमालही होऊ शकते, पण अभ्युदय हा शब्द जर तुमचा पाठ असेल, तुम्ही तुमच्या डोळ्याखालून गेलेला असेल, तुम्ही वाचलेला असेल, त्याचा अनुभव घेतलेला असेल, त्याला वाक्यामध्ये वापरलेला असेल, किंवा अभ्युदय, बघा अभ्युदय बँक आहे. अभ्युदय, अभ्युदय बँक, अभ्युदय बँक. आता सरळ सरळ आहे. अभ्युदय करायचा आहे म्हणजे उदय करायचा आहे, सॉरी विकास करायचा आहे, उत्कर्ष करायचा आहे. ठीक आहे. साजेसे शब्द असतात, सिमिलर असतात, तुम्हाला समजले पाहिजे. ठीक आहे. अजात शत्रू म्हणजे ज्याला शत्रू नाही, हित शत्रू नाही, अनेक जातीचे शत्रू आहेत, सर्व बाजूने शत्रू नाही, कुणाशीही शत्रुत्व नाही, अजात शत्रू, अभूत शत्रू पण त्याला म्हटलं जाते. ठीक आहे ना. खाली शब्दाचा संबंधित शब्द कोण ओळखा. धरणी. आता सोपं आहे. धरणी म्हणजे भूमी, भूगर्भ नाही. गर्भ म्हणजे वेगळं. हा हे पृथ्वी असेल तर याला आपण भूगर्भ म्हणू शकतो, पण पृथ्वी म्हणजे आपण इथे याला पृथ्वी म्हणतो सरळ सरळ. ह्या पृथ्वीच्या आतला भाग आहे. ठीक आहे. म्हणून पृथ्वी म्हणजे भूमी. समजलं ना. भू बघा, भू जर एकटा लिहिला तर तो कॅपिटल होतो. मी जर एकटा लिहिला, मी, तू, ती, अजून काय, थू, गू, जू, ठीक आहे, ही, शब्द एकटा असेल तर तो कधीही दीर्घ लिहायचा. दीर्घ मधला दी सुद्धा दीर्घच लिहायचा. समजलं. पण आता भूमी आलं तर भूमी मात्र तुम्हाला असा लिहायचा हे लक्षात ठेवा. समजलं. चलो, याच्यावरही प्रश्न येतात भरपूर. धरणी म्हणजे या ठिकाणी भूमी होती, शेत किंवा माती किंवा भूगर्भ नाही. शब्द तुम्हाला चारही सारखे दिसेल. भूगर्भ हा सुद्धा जमिनीशी निगडीत शब्द आहे. भूमी, शेत, माती, भूगर्भ, धरणी सगळे तुमच्या जमिनीसोबत संबंधित शब्द आहे. पण नेमकं मग यातलं उत्तर कोणतं बरोबर लिहायचं? ते धरणी म्हणजे भूमी. समजून घ्या. धरणी म्हणजे कोणी शेतही म्हणेल ना. 25 पैकी तुम्हाला मी काय म्हटलं, 25 पैकी 15 प्रश्न कोणाला येते. मग पेपर IBPS घेऊ की TCS घेऊ की MPSC घेऊ, त्याचा विचार सध्या नका करू. सध्या विचार करा कंटेंटचा. कारण कंटेंट 3च आहे. कंटेंट कोणते आहे? आकलन. तुम्हाला मी सांगितलं लेक्चर नंबर 1 मध्ये, आकलन आहे, शब्दार्थ आहे आणि व्याकरण आहे. ठीक आहे. व्याकरण पण पूर्ण नाही आहे, डीप नाही आहे. व्याकरणाचे पण काही मोजकेच टॉपिक्स आहे. ठीक आहे. शब्दार्थ सगळीकडे सारखे असतात आणि आकलन सुद्धा सगळीकडे सारखं असते. फक्त त्याचं प्रमाण किती आहे ते तुम्हाला पेपर जेव्हा डिक्लेअर होईल तेव्हा कळेल.
सध्या नका करू त्याचा विचार. सध्या विचार करा, आपल्याला कॉन्टेंटवर फोकस करायचं आहे. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी धरणी म्हणजे भूमी, आणि भूमीला मग पृथ्वी, जमीन, अवनी, धरणी, धरती, वसुधा, वसुंधरा हे शब्द आहे. हे शब्द पेपरला येऊ शकतात. वारा म्हणजे काय? वारा म्हणजे या शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय निवडा. नसलेला. कधी तुम्हाला असलेला विचारेल, तुम्हाला कधी नसलेला विचारेल. म्हणून प्रश्न नेमका कोणता विचारलेला आहे त्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. ठीक आहे. मग आता नसलेला, वारा या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला पर्याय कोणता? नसलेला. अनिल म्हणजे वारा होते, पवन म्हणजे वारा होते, समीरण म्हणजे वारा होते, बस सलील म्हणजे पाणी होते, पाणी. ठीक आहे. अनिल म्हणजे वारा, पवन म्हणजे वारा, समीरण म्हणजे वारा. पण हा काय म्हणतो? समानार्थी नसलेला पर्याय, तर मग कोणता? सलील. ठीक आहे. मग आता वाराला बघा, वारा, पवन, अनिल, वात, मरुत, त्यावरूनच मारुती हा शब्द निघाला जो वापरतो आपण हनुमानजीसाठी. मग आता इथं अनिल म्हणजे वारा, बघा फरक बघा. अनिल म्हणजे वारा, आणि मग अनल म्हणजे काय? अनल म्हणजे होते अग्नी. अनल म्हणजे होते अग्नी, वाहक. ठीक आहे. पावक, दाह हे शब्द पेपरला आलेले आहेत. म्हणून हे सगळे शब्द पाठ असले पाहिजे, सराव असला पाहिजे. ठीक आहे ना. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. म्हणजे नास्तिकचा योग्य अर्थ काय? देव आहे असे मानणारा का नाही, तो तर मग आस्तिक आहे. देव मानणारा आस्तिक. देव भोळा म्हणजे काय? देव करून तसं ठीक आहे बुवा, देव म्हणून तसं तिकडे जाऊ बुवा. देव भोळा, देवावर अंधश्रद्धा असलेला, देवासोबत. ठीक आहे ना. अंधश्रद्धा असलेला देव भोळा आहे तो. ठीक आहे. तो काही वाईट नसतो, पण तो सगळा विश्वास देवावर ठेवतो की बुवा देव करून तसं होईल बुवा. कर्मकांड करणारा कर्मकांडी. तो कर्मकांड करणारे ते काही कामाचे नसतात, ते काही भक्त नसतात. देव नाही असे मानणारा नास्तिक. ठीक आहे. कर्मकांड करणारा म्हणजे हा ठीक आहे, छोटे मोठे कर्मकांड आपणही करतो, पण एकदम निव्वळ कर्मकांडला विश्वास ठेवणारा ते काही कामाची गोष्ट नाही. ठीक आहे ना. देव आहे असे मानणारा आस्तिक होते, देव नाही मानणारा नास्तिक. खालील शब्दाचा अर्थ सांगा. कंठस्थ. आपण कंठस्नान बघितलं. कंठस्नान म्हणजे काय? ते कंठस्नान म्हणजे कंठ हा गोळी मारली किंवा इथं गोळी मारली, कंठस्नान करून म्हणजे तो मेला. कंठस्नान. पोलिसांनी आतंकवाद्यांना कंठस्नान घातलंय म्हणजे काय? मारून टाकले. कंठस्नान. पण कंठस्थ म्हणजे काय? कंठ म्हणजे असलेला, तोंडपाठ असलेला असा. अलंकार नाही, हार किंवा दागिना नाही. कंठासोबत हा अलंकार, हार आणि दागिना तिन्ही शब्द रिलेटेड आहे. तीन शब्द कसे आहे? संबंधित आहे. पण तोंडपाठ म्हणजे कंठस्थ होते हे लक्षात ठेवा. दानशूर. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. दानशूर हा कोण सांगा बरं मला? ज्याच्या मनात आलं असेल, हा कर्ण आहे, हा तो हुशार. ज्याच्या मनात आलं नसेल त्याला अजूनही अभ्यास करण्याची गरज आहे. ठीक आहे ना. कर्ण आहे. यासारखा दानशूर माणूस कोणी नव्हता. यानं कवच कुंडलं दिली काढून, सगळं देऊन टाकलं. ठीक आहे ना. म्हणून खूप दानधर्म करणारा, पहिला क्रमांक मिळवणारा नाही, पराक्रम गाजवणारा नाही किंवा शूर व्यक्ती नाही. जरी शब्दामध्ये शूर शब्द असेल पण तरी तो दानशूर आहे. तो दान द्यायला घाबरत नाही. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी इतकी जमीन दान केली, तिकडे कर्मवीर भाऊराव पाटलांनी जमीन दान केली, शिकवले. दानशूर जेवढं आहे तेवढं लुटून देणे. इकडे अजिम प्रेमजी पण भरपूर वाटत राहतो. टाटा दानशूर, ज्याला म्हटलं जाते दानशूर माणूस. ठीक आहे ना. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. रामबाण. प्रभू श्रीरामाचा बाण लागला की तो अचूक उपाय, त्याला काही पर्याय नाही, होतेच अचूक उपाय. रामबाण उपाय आहे, तुम्ही घेऊन तर पहा. तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाते. हे औषध तर घ्या. रामबाण उपाय आहे हा. रामबाण उपाय आहे. अचूक गुणकारी, अचूक किंवा गुणकारी. ठीक आहे ना. नांदी नाही, शीतपेय किंवा संगम नाही. खालील शब्दाचा अर्थ ओळखा. चव म्हणजे गोड. बरोबर आहे सर. यस. अरे तिखट पण आहे, अरे आंबट पण आहे, अरे रुची पण आहे.
काय लावाल? चव म्हणजे रुची आणि गोड ही चवीचं नाव आहे, तिखट हे चवीचं नाव आहे, आंबट हे चवीचं नाव आहे. पण गोड म्हणजे चव नाही. हा, चव गोड असेल पण गोड म्हणजे चव नाही. चव तिखट असेल पण तिखट म्हणजे चव नाही. चव आंबट असेल पण आंबट म्हणजे चव नाही. चव म्हणजे रुची. ठीक आहे. आणि दुसरी रुची अशी पण, मला त्या गोष्टीत रुची आहे. मी जर म्हटलं मला त्या गोष्टीत रुची आहे म्हणजे काय? त्या गोष्टीत आवड आहे. आवड म्हणजे शेवटी चव आलीच. ठीक आहे ना, असा अर्थ. तुला काय चव या पुस्तकाची, मग खातो या पुस्तक आपण ते नाही. तुला काय चव या पुस्तकाची म्हणजे काय? तुला काय आवड या पुस्तकाची, तुला काय रुची या पुस्तकात, तुला काय समजते या पुस्तकातलं, या पद्धतीचं. ठीक आहे ना. व्यासपीठ म्हणजे काय? सर्वांना माहित आहे. व्यासपीठ म्हणजे जिथून लोक भाषण देतात. भाषण करण्याची जागा, बरोबर आहे. लेखन करण्याची नाही, वाचन करणे किंवा जेवण करण्याची जागा नाही. म्हणजे असेही प्रश्न पेपरला येतात, समजून घ्यायचं. अष्टपैलू म्हणजे काय? अष्टपैलू, वर्सटाईल. अष्टपैलू सर्व गुण संपन्न. कुशल प्रशासक हा अष्टपैलू राहू शकतो. हुशार माणूस हा अष्टपैलू राहू शकतो. गुणी माणूस हा अष्टपैलू राहू शकतो. पण अष्टपैलू म्हणजे गुणी नाही. अष्टपैलू म्हणजे प्रशासक नाही. अष्टपैलू म्हणजे हुशार नाही. अष्टपैलू म्हणजे काय होते? सर्व गुण संपन्न. त्याला सगळंच जमते. ए.बी. डिव्हिलियर सारखं त्याला सगळंच करता येते. तो नाचतो, गातो, खातो, पितो, लिहितो, गाणं म्हणतो, डान्स करतो, सगळ्या गोष्टी करतो. सर्व गुण संपन्न आहे तो. पण असं कोण आहे मला जगात सर्व गुण संपन्न? आता काही असतं ते समजा. ढोंगी या शब्दाचे दोन अर्थ ओळखा. गुन्हेगार म्हणजे ढोंगी नाही होणार. गुन्हेगार वेगळा शब्द आहे, ढोंगी वेगळा आहे. आरोपी पण नाही. दांभिक किंवा भोंदू. ऐसे कैसे झाले बोंधू भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, लावी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा. ठीक आहे ना. संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे, आम्हाला होता 12वी मध्ये. भोंदू, दांभिक, दंभ करणारे. आजकाल अनेक ढोंगी, साधू, बुवा, नेते, अभिनेते, ढोंगी समाजसेवक भरपूर वाढलेले. ठीक आहे. ते भोंदू असतात, दांभिक असतात. प्रामाणिक, सच्चा नाही, इमानी किंवा विश्वासू नाही. समानार्थी शब्दाच्या गटात न बसणारा शब्द ओळखा. वात, अनिल, समीरण, शैल. वात म्हणजे काय? वात, अनिल, समीरण आपण बघितलेलं आहे आताच. वात, अनिल, पवन, मरुत. ठीक आहे. याला काय सगळ्या गोष्टी करायला म्हणतो, काय म्हणतात ते? वारा. वारा, वारा, बरोबर आहे. पण शैल म्हणजे काय? शैल म्हणजे डोंगर, गिरी, नग, अचल, पर्वत. मग डोंगरात राहणारे म्हणजे गिरी म्हणजे राहणारे. गिरिजन, गिरिजन म्हणजे काय होते? डोंगरात राहणारे. पेपरला प्रश्न आलेला MPSC ला की डोंगरात राहणारे कोण, किंवा डोंगरात राहणाऱ्या लोकांना काय म्हणतात? तर गिरिजन म्हणतात. गिरिजन. आणि गिरी म्हणजे एक, गिरी म्हणजे पर्वत पण होते, डोंगर पण होते. आणि गिरी म्हणजे तिथे जे झाडं असतात ना, झाडं म्हटलं पाहिजे ते, तिथं जे काही झोपड्या असतात त्याला आपण गिरी म्हणू शकतो, तात्पुरते उभारलेल्या. ठीक आहे. मनमुराद हसलो मी. मनमुराद म्हणजे काय? मनसोक्त. मनमुराद म्हणजे मनसोक्त. मन कवडा, हमखास किंवा दुर्मिळ नाही. मन कवडा म्हणजे काय होते? ॲमेबल. म्हणजे तुझ्या मनात काय चालू आहे ते मला समजते, मनकवडा आहे मी, असा अर्थ. काही लोक असतात मनकवडे. आणि आपल्यासाठी आपली आई मनकवडी असते. प्रत्येक बाळासाठी, प्रत्येक मुलासाठी आपली आई मनकवडी असते. आईचे दुःख आपण नाही समजू शकत, ती आज आपलं दुःख बरोबर समजू शकते. ठीक आहे. ती सर्वांसाठी मनकवडी असते. पण आपल्या आजूबाजूला लोक असे असतात, मित्र असे असतात की जे मनकवडे असतात. ठीक आहे ना. ॲमेबल. सुंदर या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? नाही विचारलं. तो कधी आहे विचारतो, कधी नाही विचारतो, कधी समानार्थी विचारतो, कधी विरुद्धार्थी विचारतो. म्हणून या प्रश्नावर फोकस करायचा आहे. आता मनोहर म्हणजे काय? सुंदर होते. रमणीय, वाव किती मस्त रमणीय बगीचा आहे, सुंदर होते. सुरेख, आ हा हा तुझे अक्षर खूप सुरेख आहे, सुंदर होते. कोमल, कोमल म्हणजे सुंदरच. पण कोमल म्हणजे नाजूक होते. जी गोष्ट नाजूक असते ती ऑफकोर्स सुंदर असतेच. ठीक आहे ना. पण या ठिकाणी मनोहर, रमणीय आणि सुरेख म्हणजे सुंदर होतेच 100%. पण कोमल, एखादी कोमल वस्तू सुंदर राहू शकत नाही, कदाचित होऊ शकते. ठीक आहे ना. परंतु कोमल शब्द नाजूक होते हा शब्द वेगळा. ठीक आहे.
गोंधळ, धिंगाणा यांचा समानार्थी शब्द सुचवा. म्हणजे प्रत्येक शब्द पेपरला येते. आता गोंधळ, धिंगाणा ठीक, गोंधळ ठीक आहे, पण धिंगाणा हा शब्द तो बोलीभाषेतला आहे, ग्रामीण भाषेतला आहे, पण तरीही पेपरला आला. याचा अर्थ काय, तुमची प्रमाण मराठी असो की मराठीच्या बोलीभाषा असो, तुम्हाला सगळे बोलीभाषेमधले शब्द, वाक्प्रचार, म्हणी लिहून घ्यायच्या आहे, जपून ठेवायच्या आहे. कारण कोणत्या भाषेतल्या, कोणत्या बोलीभाषेतला शब्द पेपरला येईल याची काही शाश्वती नाही. एक प्रश्न आला होता, बाका म्हणजे काय सांगा आता बरं. बाका म्हणजे काय? बाक माहित आहे, बाक बसतो बाकावर, पण बाका म्हणजे काय? बापा आला मोठा बाका मोठा बाकाच आहे, म्हणजे हुशार असणे. बाका म्हणजे हुशार असणे, ठीक आहे ना. एक आलं होतं, कांदा पडला पेवात न पिसा हिंडे गावात. ही म्हण कोणत्या बोलीभाषेतील आहे? तर ती वऱ्हाडी बोलीभाषेतील आहे. समजलं ना. म्हणजे तुम्हाला प्रमाण भाषेसोबतच बोलीभाषांचा सुद्धा कॉमन अभ्यास करायचा आहे. आपण तो कोर्समध्ये संपूर्ण घेऊ, ठीक आहे ना. चलो, झिंगणे म्हणजे काय? दारू पिऊन पिले दारू पिऊन झिंगला, तो आता कामाचा राहिला नाही, त्याला उचलून नेऊन टाका तिकडे, ठीक आहे. त्याला झिंगणे म्हणतात. मग आता गोंधळ, धिंगाणा यांचा समावेश शब्द कोणता होते? झिंगणे होती का? नाही, तो झिंगला बिचारा, तो कुठचा गोंधळ घालतो? दास्ती पण नाही, धुडगुस म्हणजे धिंगाणा घालणे, गोंधळ घालणे. आजकाल बरेच पब्लिक वाढली धिंगाणा घालणारी. कशातही धिंगाणा घालते, निवडणुकीतही धिंगाणा, तिकडे पार्टीतही धिंगाणा, शाळा कॉलेज म्हणजे धिंगाणे, समाजात धिंगाणे, घरी धिंगाणे, त्यांच्या लाईफमध्ये धिंगाणा, गोंधळ घालणे, धुडगूस घालणे, ठीक आहे ना. धुमसणे नाही. चलो, स्वच्छ, शुद्ध यासाठी नेमका शब्द सुचवा. स्वच्छ आहे, सुंदर आहे. निपुण म्हणजे होते कुशल, एखाद्या गोष्टीमध्ये तो निपुण आहे, हुशार आहे, ब्रिलियंट आहे. निष्पाप तर माहिती आहे, मी इनोसंट. निकोप आहे बा, तो कायच्यात राहतही नाही, कोणाला भेटतही नाही, जातही नाही, बोलतही, तो निकोप आहे. नितळ म्हणजे होते शुद्ध, नितळ म्हणजे होते स्वच्छ. हे पाणी नितळ पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे, सुंदर पाणी आहे, शुद्ध पाणी आहे. नितळ शब्द डोक्यात फुल घुसवून घ्या. लेक्चर वाटल्यास 2 वेळा पहा, तुम्हाला समजते, ठीक आहे ना. काही लिहून ठेवा ज्या माहीत नसेल ते. या लेक्चरवर सुद्धा भरपूर प्रश्न येईल, शब्द येईल, ठीक आहे. परंतु संपूर्ण गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला ॲपमध्ये मिळेल आणि अप्लाइड मराठी या पुस्तकात सुद्धा मिळेल. हे पुस्तक प्रत्येकाकडे असणं आवश्यक आहे. या ठिकाणी मी पेपरला कसे प्रश्न येऊ शकतात तेही दिलेले आहे आणि शब्दांची पूर्ण लिस्ट पण दिलेली आहे. जी मुलं नवीन आहे, जे आत्ता अभ्यासाला सुरुवात करून राहिले, त्यांनी हे पुस्तक जवळ असू द्यावे, ठीक आहे. चलो, उपाययोजना म्हणजे काय? व्यासंग का? अक्कल, शक्कल, शबल? सर, आम्हाला फक्त उपाययोजना माहीत आहे, हे 4 शब्द माहीत नाही आहे. घ्या आता कसं, जर माहीत असेल तर लिहू, नसेल तर गेला, ठीक आहे. व्यासंग म्हणजे काय होते? एखाद्या गोष्टीचा व्यासंग आहे. मला नाटकांचा शौक आहे म्हणजे व्यासंग आहे. नशा वेगळी गोष्ट आहे म्हणा, पण मला वाचनाची आवड आहे, मी व्यासंग करतो. व्यासंग, छंद, ठीक आहे ना. छंद म्हणजे वेगळा. छंद म्हणजे मी बॅटबॉल पण खेळतो, लंगडी पण खेळतो, मी लिहून पण पाहतो, कविता वाचतो, तो छंद वेगळा. व्यासंग म्हणजे एखाद्या गोष्टीचं त्यामध्ये गूढ तो दडलेला आहे, व्यासंग आहे मला बघा, मला मराठीमध्ये प्रत्येक गोष्टी सर्च करण्याचा व्यासंग आहे. कुठं काय येते, कसे प्रश्न येतात, कसे प्रश्न तुम्हाला पेपरला विचारले जातात, कसे प्रश्न विचारले गेलेले आहे, आणखी कोणते शब्द प्रश्न येऊ शकतात, व्यासंग आहे. कारण मी कादंबऱ्या वाचत राहतो, एडिटोरियल न्यूजपेपरचे म्हणजे संपादकीय पानं वाचत राहतो, तुम्ही वाचत राहा. जितकं तुम्ही घरी सराव कराल, संपादकीय वाचाल न्यूजपेपरमधले, इंग्लिश मराठी दोन्ही वाचा, ठीक आहे ना. संपादकीय वाचाल, लेख वाचाल, कविता, कथा, नाटक वाचाल, कादंबऱ्या वाचाल, तेव्हा तुम्हाला बऱ्यापैकी मराठीचं नॉलेज आलेलं राहील, ठीक आहे. यासाठी आवश्यक असते. उपाययोजना म्हणजे व्यासंग नाही होत. अक्कल म्हणजे बुद्धी. पण शक्कल म्हणजे काय? बुद्धी लढवणे. शक्कल, आम्ही जंगलात फसलो होतो, मग मी एक शक्कल लढवली, मी जोरजोराने आवाज काढला, कोणीतरी आलं आणि आम्हाला मदत झाली, शक्कल लढवली, ठीक आहे ना. शबल नाही, ठीक आहे. इथे काय होते मग? शक्कल म्हणजे उपाययोजना.
तोरा म्हणजे काय बापा, त्याचा तोरा दबाय काय बस ऐकून रडत होतो. तोरा म्हणजे दिमाग. दिमाग म्हणजे काय, मला दिमाग खराब नको करू, म्हणजे हा दिमाग म्हणजे तोरा काय नाही. दिमाखात चालणे, ऐटीत चालणे, ऐट. माझा तोरा, त्याचा तोरा ओला बापा बापा, त्याचं नाव आहे सगळ्या शहरात. तोरा म्हणजे दिमाग. दिमाग म्हणजे हा दिमाग नाही, दिमाग म्हणजे तो शब्द हिंदी आहे, दिमाग म्हणजे दिमाग खराब हो गया. हा दिमाग म्हणजे एक ऐट. ऐट बिलकुल ऐटीत चालतो, ऐटीत बोलतो असा अर्थ. पीडा नाही, उपद्रव किंवा पाणी नाही. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातून नेणता, नेणता या शब्दाचा अर्थ सूचित होतो. नेणता म्हणजे काय सर, आम्हाला काही समजत नाही यातलं. नेणता काय आणि फेनता काय. नेणता अभ्यासाशिवाय, सरावाशिवाय या गोष्टी समजणार नाही तुम्हाला. सरळ सांगतो, नेणता म्हणजे अजाण होते, अजाणतेपणा. मला माहीत नाही बा या गोष्टीबद्दल, मी अनभिज्ञ आहे. नेणता, ठीक आहे ना. राजनेता नेमका किंवा अभिनेता नाही. धारातीर्थी, धारातीर्थी पडले. बाजीप्रभू धारातीर्थी पडले. तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. धारातीर्थी पडले म्हणजे काय, धारातीर्थी पडले म्हणजे ते रणांगणात शहीद झाले. त्यांचा प्राण रणांगणात गेला. शत्रूसोबत लढाई करता करता त्यांची प्राणज्योत मालावली, ठीक आहे ना. त्याला म्हटलं आहे ते धारातीर्थी पडणे. म्हणजे धारातीर्थ हा ओरिजिनल शब्द आहे, धारातीर्थी पडणे, ठीक आहे ना. आता बघा, म्हणजे रणांगण, रणांगणात पडले म्हणजे रणांगणात मेले, ठीक आहे ना. या पद्धतीचं शहीद झाले. धैर्य नाही, तारांगण किंवा हिंमत नाही या शब्दांचा, प्रश्नांचा सराव आवश्यक असतो. सौम्य स्वभावाचा म्हणजे काय, मलिन काय नाही. सौम्य स्वभावाचा मवाळ आपण पाहिलं इतिहासात. जहाल आणि मवाळ. जहाल म्हणजे काय, अर्ज विनंत्या करणारे मवाळ लोक. मवाळ म्हणजे बा ठीक आहे, आपण ठीक आहे, आपण निवेदन देऊ, अर्ज विनंती करू, शस्त्र नाही घेऊ. जहाल म्हणजे काय, नाही नाही ऐकत नाही इंग्रज, आपण बिलकुल लढाईच करू, आपण बिलकुल त्यांना आंदोलनच करू, बिलकुल आपण त्यांच्यावर चालूनच जाऊ, त्यांना बंदूकच मारू. जहाल विचारसरणी आणि मवाळ विचारसरणी, ठीक आहे ना. मनसे किंवा मवाळ नाही. याचं काय मग सौम्य स्वभावाचा म्हणजे मवाळ. गाणी बजावण्याची मैफल. आहा, म्हणजे पेपरला प्रश्न मग कसे येतात, पेपर काढणारे पण बिलकुल शौकीन असायला पाहिजे. गाणी बजावण्याची मैफल म्हणजे काय, जलसा. हे सोपं आहे ना, जलसा. परिहार नाही, जल्लोष नाही, जानवसा नाही, जानवसा. तुम्ही जेव्हा लग्न कराल ना तुम्ही, तेव्हा आपण नवरदेव घेऊन जातो, तर तिथं हनुमानजीच्या मंदिराजवळ आपली चहा पाण्याची व्यवस्था केली जाते, नाश्ता पाण्याची. त्या ठिकाणाला आपण काय म्हणतो, जानोसा, जानोसा, जानोसा म्हणतो का नाही. अरे कुठे नवरदेव, कुठं आहे, हा नवरदेव आहे जानोशावर, मी चालू तिकडेच, जानोसा. पण हा शब्द जानोसा नाही आहे, हा शब्द आहे खरा जानवसा. आणि हा पण शब्द खरा नाही आहे, हा आहे शब्द जहा नौशा. जहा नौशा असं काहीतरी शब्द आहे तो अरेबियन की उर्दू आहे तो. जहा नौशा तो तिकडून इकडे आलेला आहे, जानवसा झाला. तसं आपण जानवसा केलं, ठीक आहे ना, तो वेगळा. जल्लोष नाही. परिहार म्हणजे काय, परिहार म्हणजे उपाय योजना, निरसन करणे एखाद्या गोष्टीचं, नाहीसी करणे, दूर करणे, दूरीकरण करणे. आणि जलसा म्हणजे काय, चालला मस्त जलशाला जाऊ आपण, चालतं काय. गाणी बजावण्याची मैफल, मैफल म्हणजे जलसा. झुपका, तुरा या शब्दांचा अर्थ कोणता. झुपका किंवा तुरा, तर घोष. झुपका म्हणजे घोष, घोषा नाही, दबा किंवा घोडका नाही. घोडका हा विद्यार्थ्यांचा असतो, मुलांचा असतो. घोष म्हणजे झुपका. झुपका, गुच्छ, फणी, फडी. फणी म्हणजे काय, फणी, फेणी, फणी, ठीक आहे ना. काकुडती म्हणजे काय, विठ्ठल काकुडती आला. काकुडती म्हणजे गयावया आला, गयावया केलं. तो काकुडतीला येऊन मला बोलला की सर मला माफ करा प्लीज, या वेळेने मी जातो. काकुडतीला येऊन तो बोलला म्हणजे गयावया केली. चुटपुट नाही, घडामोड किंवा पाझरणे नाही, ठीक आहे ना. खोडकर, उनाड मुलांसाठी कोणता शब्द वापरतात. आपण पाहतो ना, खोडकर असते काही मुलं, उनाड असते, उनाड वारा, ठीक आहे ना. उनाड किंवा खोडकर. त्याला आपण वाटकुळ नाही म्हणत, वाघ्या पण नाही म्हणत. वांज ही जिला मुलं नसते होत त्याला वांज म्हटलं जाते. पण वांड काय, वांड पोरगा आहे ते, हा शब्द प्रमाण भाषेतला आहे, पण पेपरला आला की नाही, आला.
ठीक आहे ना. खोडकर किंवा उन्हाळ, ए मुला खोडकरपणा करू नकोस, नकातून बोलणारे, ए उन्हाळपणा करू नकोस, आपण काय म्हणतो बोलला वाणपुट्टा आहे म्हणजे ते असा, म्हणून इथे वाण शब्द वापरायचा, ठीक आहे ना. लष्कर शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. लष्कर म्हणजे काय, बंड काय, कोरडा सैन्य, कॉमन गोष्ट आहे. काही काही प्रश्न खूप सोपे येणार. 25 पैकी 15 सहज मिळते ते आहे. आपल्या आईबाबाला पेपर द्या, ते पण 25 पैकी 15-12 कमावूनच घेईल, पण 20 नाही कमावता येत, ते अभ्यास करूनच कमावं लागते. आणि 25, 24 किंवा 23, ॲटलिस्ट 23 आलेच पाहिजे, ठीक आहे, किंवा 24 आले पाहिजे, तेव्हा तुमचा निकाल लागते. फिर्याद म्हणजे काय, फिर्याद नोंदवली, तक्रार नोंदवली, सतत फिरणारं नाही, सतत फिरणारं नाही, ठीक आहे, उतावळा होणे नाही किंवा बदल पण नाही. तक्रार म्हणजे फिर्याद. शैशव, जसं आपण पाहिलं यौवन, यौवन म्हणजे काय होते, तारुण्य. यौवन म्हणजे काय होते, तारुण्य. आणि शैशव हे शब्द हे आहे, समजा संस्कृतमधले आहे. शैशव म्हणजे काय होते, लहानपण, बाल्यावस्था. प्रसाद म्हणजे प्रसाद आपण खातो तो. आणि प्रासाद म्हणजे काय होते, प्रासाद म्हणजे घर किंवा वाडा, ठीक आहे. संवेदना, चेतना नसलेला, हा आशय कोणत्या शब्दातून व्यक्त होतो. तो मुरदाळ आहे, त्याला काही गम नाही आहे, तो मुरदाळ आहे, त्याला कितीही सांग तुझं नुकसान होईल, पटकन सावरून जा, तो मुरदाळ आहे. चेतना नाही आहे त्याला संवेदना नाही आहे, जाणीव नाही आहे त्याला. मुरदाळ म्हणजे मुर्दा नाही. हां, आपल्याला एखादा असतो असा की ज्याला सुखदुःखाचा कशाचाही फरक पडत नाही, तो म्हणते मला काही घेणं नाही म्हणते, म्हणजे संवेदना चेतना नसलेला म्हणजे हा मुरदाड असा राहतो, ठीक आहे ना. मुरब्बी किंवा मुलामा नाही. बाका, हां बघा, बाका म्हणजे काय, बाका म्हणजे खिडकी पटाईत किंवा पटाईत आहे. बाका आहे, हुशार आहे, अरे मोठा बाका आला दाखवू असं म्हणतो ना आपण, बाका. आता तो बाका कोणता शब्द आहे, हा शब्द तो वऱ्हाडी आहे, ठीक आहे. म्हणजेच पेपरला आलेले शब्द ऑलमोस्ट बोली भाषेतून येणार आणि वऱ्हाडीतून शब्द बरेच येतात. त्याचं कारण कसं आहे, प्रमाण भाषेची जननी ही वऱ्हाडी आहे. तुम्ही जर बघितलं, वऱ्हाडात म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये रिद्धपूरला महानुभावांची काशी म्हटलं जाते, ठीक आहे ना. रिद्धपूर मोठं गाव आहे, रिद्धपूरला महानुभावांची काशी म्हटलं जाते. इथे माईम भट्टाने लीळा चरित्र ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये तो आद्य ग्रंथ आहे मराठीतला. आता या रिद्धपूरला मराठी विद्यापीठ पण स्थापन झालेलं आहे. आणि या लीळा चरित्रामध्ये जाईजो, करीजो, येईजो असे शब्द आलेले आहे, जो की मराठीतला पहिला ग्रंथ होता, आद्य ग्रंथ त्याला म्हटलं ते. मग जाईजो, आता बघा तुम्ही विदर्भात कोणत्या ठिकाणी जाजो, करजो, येजो आमच्याकडे, हे जा, करजो, पाठवजो मला SMS करजो. तर ह्याचा जो आहे तो इथून आलेला आहे. मग जेव्हा प्रमाण मराठीला मान्यता मिळाली 1960-62 दरम्यान, जेव्हा महाराष्ट्र वेगळा झाला, गुजरात वेगळं झालं आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मग एक नागपूरची म्हणजे विदर्भ साहित्य मंडळ, एक मराठवाड्याचं साहित्य मंडळ, एक पुण्याचं आणि एक मुंबईचं असे साहित्य मंडळ होते. मग या सर्वांच्या लेखकांच्या जे प्रस्थापित होते त्यांची भाषा वेगवेगळी. विदर्भातले लोक वऱ्हाडीत लिहित होते, ठीक आहे. मग प्रमाण भाषा कोणाला मानावी, तर प्रमाण भाषा या सर्वांनी काय केलं, हे सर्व मंडळे एका अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 4 मेंबर झाले. यांच्यात काही ताळमेळ पहिले नव्हता, पण तो भाषेसाठी एकत्र आले आणि म्हणून मग मराठी भाषेचे हे 4 स्तंभ झाले, हे 4 उपसमित्या झाल्या किंवा उपशाखा म्हणू शकतो आपण त्याला. बराचसा भाग याचा वऱ्हाडातला त्यामध्ये आहे, विदर्भातला आहे आणि म्हणून प्रमाण भाषेवर वऱ्हाडी भाषेचा पगडा आहे. किंवा मी एक प्रश्न पाहिला होता अमरावती विद्यापीठाच्या पेपरमध्ये की प्रमाण भाषेची जननी कोणती, तर वऱ्हाडी आहे. त्याचं सबूत पण तुम्हाला दिलं मी लीळा चरित्र म्हणून, ठीक आहे ना. म्हणून तुम्हाला तात्पर्य काय सांगायचं, हे जाऊ द्या, हा भेद जाऊ द्या, तुम्ही कोणत्या ठिकाणाचे असाल, ठीक आहे, तुम्ही मुंबईचे असा, पुण्याचे, मराठवाड्याचे की महाराष्ट्र आपलं विदर्भाचे कुठचेही असा,
आपली भाषा एकच आहे, मराठी आहे. आणि ती आता प्रमाण भाषा जी आहे, पुस्तकी भाषा, ती आपण सगळे प्रमाण मानतो. रिजनल लँग्वेजमध्ये तुम्ही लिहा, बोला, वाचा, अधिवेशनं घ्या, हा भाग वेगळा. पण प्रमाण भाषा मराठी आहे, जी पुस्तकात लिहिलेली असते ती आपल्याला त्यानुसार चालायचं आहे. ठीक आहे, चलो. पण फक्त काही ठिकाणी पेपरमध्ये असे बोली भाषेतले शब्द येतात, लक्षात ठेवा. कौतुकचा समानार्थी शब्द ओळखा. कौतुक म्हणजे नवल, त्यात काय काही नाही. तळपट म्हणजे काय? तळपट म्हणजे काय? तळपट या शब्दाचा आशय नसलेला पर्याय निवडा. तळपट. तळपट म्हटलं म्हणजे तळपाय नाही, तळपाय वेगळी गोष्ट. तळपट म्हणजे काय? तळतळ करतो ना आपण, काय राजा तळतळ करतं, हेट. तळतळ करणे, सत्यानाश करणे, नाशास लागणे, वाटोडे होणे, दिवाळे निघणे, निर्वंश होणे, सत्यानाश होणे, कुलक्षय, निर्वंश, हा शब्द एकच आहे. पण तळपाय वेगळा, तळपाय हे वेगळा, हा तळपाय. ठीक आहे, म्हणून तो तळपाय या तळपट या शब्दाचा आशय नसलेला पर्याय तो आहे, तळपाय आहे. बाकी हे तिन्ही शब्द एकत्रच आहे, एकमेकाचे भाऊबंद आहे. ठीक आहे. धूसर म्हणजे काय? तर धूसर म्हणजे काय होते? अनिश्चित. दुपटवणार नाही, तारिका नाही. धूसर म्हणजे अनिश्चित. धूसर आहे का रे? कोण घेणार आहे तलाठी? IBPS का TCS का MPSC? अरे काही नाही, अजून धूसर आहे. सीन धूसर आहे, दृश्य धूसर आहे, समजून घेण्याला कोण घेतो? पण अभ्यास करू आपण. धूसर आहे, अनिश्चित आहे, सांगता येत नाही. MPSCचा तुम्हाला माहिती आहे विषय कसा आहे. MPSC मध्ये एखादी गोष्ट गेली की त्याला किती वेळ लागतो आणि तो काय त्याचं होते त्याचा जाऊ द्यावा, ते बोलणं परवडत नाही. पण TCSला जर दिला तर फास्ट रिक्रुटमेंट होईल. आणि म्हणून असं वाटते लोकांना, कोणी म्हणते TCS घेईल, कोणी म्हणते MPSC घेईल. पण कोणी घेऊ, आपल्याला आपलं आकलन मजबूत करायचं आहे अभ्यास करून, शब्दाचं मजबूत करायचे आहे आणि व्याकरण मजबूत करायचं आहे. काही टॉपिक्स व्याकरणाचे, पूर्ण टॉपिक्स नाही. ठीक, कोणते टॉपिक राहील ते आपण समोर पाहूच. ठीक आहे. कन्या म्हणजे स्त्री का? हो बरोबर आहे. कन्या कोणाची तरी भार्या होते, अर्धांगिनी होते. पण तनुजा म्हणजे स्वतःची मुलगी, मुलगी म्हणजे कन्या. स्त्री म्हणजे कोणती स्त्री? भार्या किंवा अर्धांगिनी म्हणजे बायको. ठीक आहे, वुमन. म्हणजे बायकोला काय म्हणतो आपण? बायकोला वाईफ म्हणतो, बायकोला आपण वाईफ म्हणतो. तनुजा डॉटर. स्त्री, स्त्रीला आपण वुमन म्हणतो. आहे ना शब्द. वुमन म्हणजे वेगळी, वुमन म्हणजे बाई, महिला. बायको म्हणजे वाईफ. समजलं ना? म्हणून हा फरक समजून घेत चला. नाही तर मग म्हणा स्त्री म्हणजे भार्या. खालील शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. भार्या म्हणजे आता जस्ट बघितलं, भार्या म्हणजे पत्नी. पत्नी, नवरा नाही, भारा नाही किंवा कांता नाही. मंडूक म्हणजे काय? कूप मंडूक म्हणतो ना आपण. मंडूक, मंडूक म्हणजे बेडूक. शब्द हा संस्कृत आहे. मंडूक म्हणजे बेडूक. सिंह नाही, माकड किंवा साप नाही. साप म्हणजे सर्प. कौमुदी म्हणजे काय? तर सराव असला पाहिजे. कौमुदीचा अर्थ होतो चांदणे. कमळ नाही, कुमारिका किंवा होळी नाही. कमळ म्हणजे पंकज, अंबुज. ठीक आहे, असा अर्थ. कौमुदी म्हणजे चांदणे, चंद्रप्रकाश, चंद्रिका, ज्योत्स्ना. ठीक आहे ना, याला आपण कमळ असं म्हणतो. थांबू आपण या ठिकाणी. पुस्तक सर्वांकडे असू द्या. या नंबरला तुम्हाला पुस्तक मिळून जाईल. ठीक आहे. हे पुस्तक, या पुस्तकात सगळं दिलेलं आहे, वाचा आणि मित्रांसोबत शेअर करा. तुम्हाला काहीही कुठेही कधीही अडचण आली आमच्यासोबत बोला. ठीक आहे, आणि अभ्यास करा आणि आम्हाला तुमचे रिझल्ट्स दाखवा. ठीक आहे, थँक्यू.